बेंगलोर येथील GT मॉलमध्ये भारताचा पारंपरिक पोशाख धोतर घालून गेल्याने एका वृद्धाला रोखण्यात आल्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे। यानंतर शेतकरी संघटनांनी मॉल बाहेर आंदोलनही केले। काय आहे नेमकं प्रकरण ते जाणून घेण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। मुलगा आणि वडील हे मॉलमध्ये चित्रपट पाहण्यासाठी आले होते। दोघांनी याचे तिकीटही काढले होते। मात्र जेव्हा ते मॉलच्या गेटजवळ पोहोचले तेव्हा सुरक्षा रक्षकांनी त्यांना आत जाऊ देण्यास नकार दिला। धोतर घालून तुम्हाला मॉलमध्ये जाता येणार नाही, पॅन्ट घालावी लागेल असं त्यांनी सांगितले। मी लांबून आलो आहे, त्यामुळे परत जाऊन कपडे बदलणे शक्य नाही असे वडिलांनी सांगूनही सुरक्षा रक्षकाने त्यांचं ऐकलं नाही। याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मॉल प्रशासनाने माफी मागितली आहे। मॉलमध्ये गेल्यानंतर सुरक्षा रक्षकाने सांगितले की असा ड्रेस घालून कोणीही मॉलमध्ये जाऊ शकत नाही। मॉल व्यवस्थापनाने काही नियम केले आहेत, ज्यानुसार कोणीही असा पोशाख घालून मॉलमध्ये जाऊ शकत नाही। त्यानंतर धोतर परिधान केलेल्या वडिलांनी सुरक्षा रक्षकाला समजवण्याचा प्रयत्न केला आणि सांगितले की ते लांबून आले आहे, त्यामुळे ते परत जाऊन कपडे बदलणे शक्य नाही असे या व्हिडिओत दिसत आहे।